विद्यार्थी मित्रांनो, का तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टचे प्रश्न फक्त 2 सेकंदात सोडवायचे आहे? का तुम्हाला आर्टिकल सोडवण्यासाठी म्हणजेच कन्फ्युजन राहते? जर तुम्हाला टेन्स ओळखता येत नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला सेंटेन्स करेक्शन सोडवण्यामध्ये अतिशय कन्फ्युजन असेल तरीही तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इंग्रजी विषय आणि त्याचे आपण 1000 प्रश्न पाहणार आहोत. 1000 प्रश्नाची ट्रिक सिरीज आपण सुरू केलेली आहे. आजचा भाग आपला 5वा असेल. IMP क्वेश्चन याच्यामध्ये पाहणार आहोत. एकदम महासराव तुम्हाला हे समजणार आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. कारण 30 मार्कासाठी प्रत्येक पेपरमध्ये हे इंग्रजी विषय तुम्हाला राहतो. तलाठीसाठी 50 मार्क आहे. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की यामध्ये इंग्रजी विषय जर तुमचा परफेक्ट असेल तरच रिझल्ट तुम्ही सरळ सेवेचे काढू शकता, येणाऱ्या पदाचे काढू शकता. मग यामध्ये TET असो, MPSC असो, सरळ सेवा असो, वनरक्षक असो, न्यायालयाची भरती असो, भरती कोणतीही असो, पोलीस भरती सोडून प्रत्येक भरतीला इंग्रजी विषय खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि पोलीस भरतीमध्येही 2018 मध्ये 5 प्रश्न वर्धा पोलीसला विचारले होते इंग्रजीचे, म्हणून यालाही निग्लेक्ट करता येत नाही. म्हणून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा आणि आपल्या मित्र परिवाराला लिंक शेअर करायची आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेला आहोत. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. वी कॅनॉट एंटरटेन रिकामे जागा कंप्लेंट ऑफ दिस काइंड. आता यामध्ये इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक A, ओके. ऑप्शन क्रमांक दुसरा जी दिलेला आहे अँड दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक तिसरा द दिलेला आहे. याचा अर्थ हा आर्टिकल वरचा प्रश्न आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आर्टिकल मध्ये मी तुम्हाला संपूर्ण थोडीशी माहिती देतो. आता व्यंजनासारखा उच्चार होतो बघा. सामान्य नाम कसं असलं पाहिजे? सामान्य नाम. आता या प्रश्नाचं उत्तर ज्यालाही येत असेल त्याला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं. त्यापूर्वी मी तुम्हाला सामान्य नाम एकवचनी असेल, एकवचनी असेल तर ए किंवा एन हे उपपद आपण वापरत असतो, हे लक्षात ठेवा. सामान्य नाम कसं असलं पाहिजे? एकवचनी असलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट काय? व्यंजनासारखा उच्चार, व्यंजनासारखा उच्चार होत असेल तर ए वापरावं. आणि स्वरांसारखा उच्चार होत असेल, स्वरासारखा उच्चार होत असेल तर आपण एन वापरणार. समजलं? आणि बघा, सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असेल तर आपण काय वापरतो? एक, अनेक, एकवचनी आणि अनेक वचनी असेल तर आपण द वापरत असतो, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला बेसिक नॉलेज दिलं. संपूर्ण नॉलेजसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघत राहायचा आहे. ओके. आता हे 3 घटक राहतात आर्टिकल, याला उपपद म्हणत असतो. आता एन कसं वापरणार, त्याच्यानंतर द कसं वापरणार? द ला एकच गोष्ट लक्षात ठेवा, काही विशिष्ट घटक असेल, विशिष्ट, त्यावेळेसच आपण द वापरत असतो, हे लक्षात ठेवा. सांगतो तुम्हाला समोर. ओके. आता इथं विचारलेलं आहे वी कॅनॉट एंटरटेन रिकामी जागा कंप्लेंट. कंप्लेंट हा एक सामान्य नाम आहे. कंप्लेंटचा उच्चार होतो क पासून. कंप्लेंट, क आहे व्यंजन. क काय आहे? व्यंजन. तर तुमच्या दिमागात एकच गोष्ट असली पाहिजे, आपल्याला इथं काय वापरायचं आहे? ए वापरायचा आहे. बस या एका उच्चारावरून आपण या प्रश्नाला सहज सोडवू शकलो असतो. कंप्लेंट हा एकवचनी नाव आहे आणि इथं आपण काय वापरणार? ए आर्टिकल वापरणार आहोत. ओके. आता द कधी कधी वापरतो तर जहाजाची नावे असेल, त्याच्यानंतर जर एखादं आपण पोस्ट दिलेली असेल जसं की द कलेक्टर, द तलाठी, अशा पद्धतीनं आपण तिथं वापरू शकतो. न्यूजपेपर असेल, पर्वतरांग असेल, समजलं? त्यानंतर विविध प्रकारचे विशिष्ट ऐतिहासिक जागा असतील किंवा मग घराणे असतील त्यावेळेस आपण द वापरत असतो. हे आपण आर्टिकलचे लेक्चर ऑलरेडी युट्यूबवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्यायचे आहे. ओके. आणि संपूर्ण आर्टिकल या एका नियमावरूनच तुम्ही सहज सोडू शकता. समजलं? तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. ओके. पहिला. चला, त्यानंतर परत दुसरा आपल्याला आर्टिकलचा क्वेश्चन दिलेला आहे. ही सेट रिकामी जागा एक्झाम्पल बिफोर अदर्स. त्याने एक एक्झाम्पल
दिलेला आहे आपल्याला, म्हणजे एक सेट केलेला आहे एक्झाम्पल. ओके, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग इथं लक्षात घ्या, आर्टिकल आहे, तुम्हाला आता सांगितलं स्वरासारखं. इथं एक्झाम्पल म्हणजे काय होते, तर एक उदाहरण सेट केलं त्यानं असं आहे. तर एक्झाम्पलचा उच्चार कसा होते, ए पासून होते. ए हे स्वर आहे, ए हे स्वर आहे, एकवचनी नाव आहे एक्झाम्पल. तर इथं आपण न विचार करता ॲन टाईप करणार. ॲन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक दुसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. विविध प्रकारचे मिक्स प्रश्न, PYQ प्रश्न आपण इथं घेत असतो. तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. द निडल इन द कंपास ऑलवेज, रिकामी जागा, टू द नॉर्थ. आता मला एक सांगा, हा प्रश्न जो आहे टेन्स वरचा प्रश्न आहे आणि इथं आपल्याला काही वर्ब दिलेले आहेत ते आपल्याला तिथं वापरायचे आहे. मग कोणतं वर्ब इथं लागू होणार आहे? पहिलाच प्रश्न, पहिला ऑप्शन जे आहे पॉइंटिंग, दुसरा ऑप्शन जे आहे पॉइंटेड, ऑप्शन क्रमांक तिसरा आहे इज पॉइंटेड आणि ऑप्शन क्रमांक चौथा आहे पॉइंट्स. एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाक्य जे आहे हे वाक्य प्रेझेंट टेन्सचं आहे. आता प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडतात, तुम्हाला माहित आहे. साधा आहे की नाही, त्यानंतर चालू, त्याच्यानंतर पूर्ण आणि रीती, हे 4 घटक पडतात. आता या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. द निडल्स इन द कंपास ऑलवेज, रिकामी जागा. इथं ऑलवेज आलं, याचा अर्थ एकच गोष्ट लक्षात ठेवा, ही झाली सवय. ऑलवेज ही झाली सवय. सवय तुमची राहते एक तर प्रेझेंट मध्ये राहील किंवा पास्ट मध्ये राहील. फ्युचरची सवय आपण सांगू शकत नाही, प्रेझेंट मध्ये किंवा पास्ट मध्ये. मग हे वाक्य ऑलवेज जे आहे, हे जे आहे इथं सर्व प्रेझेंटचे दिलेलं आहे, प्रेझेंटचं दिलेलं आहे. तर हे त्रिकाल बाधित सत्य आहे. कसं आहे? त्रिकाल बाधित सत्य. त्रिकाल बाधित सत्य असेल तर वर्बला पहिला फॉर्म लागतो किंवा वर्बचा 5वा फॉर्म लागतो. यस किंवा इयस त्याला आपण म्हणत असतो. मग याच्यामध्ये पहिला फॉर्म कुठं आहे का? नाही. इथं ईडी दिला, हेही नाही आणि ING ही नाही पाहिजे. इथं पॉइंट्स दिलेला आहे, यस लागलेला आहे पॉइंट्सला, POINT, हा यस लागलेला आहे. कारण हे जे आहे हे नाव काय आहे? थर्ड पर्सनचं नाव आहे, तृतीय पुरुषी नाव आहे. जसं की ही, शी, इट किंवा कोणतंही नाव असेल तर आपण वर्बला यस किंवा इयस लावत असतो. लक्षात ठेवा, इथं समजून घ्या. ही, शी, इट किंवा कोणतंही नेम कसल्याही प्रकारचा असो तर आपण काय करणार? वर्बला लावणार V1 वापरू वर्बला पहिला फॉर्म किंवा वर्बचा, म्हणजे इथं वर्बचा 5वा फॉर्म आपण वापरतो. सरळ आहे, वर्बचा 5वा फॉर्म आपण इथं वापरत असतो. समजलं? हे वर्बचा 5वा फॉर्म आहे, यस लावणे, यस किंवा इयस लावणे. चला, हा प्रश्न समजला असेल तर लाईक करून टाका विद्यार्थी मित्रांनो. चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. वी कॅनॉट अफोर्ड, रिकामी जागा, एनी ऑफ प्रोफेसर सिंग्स लेक्चर. बघा, वी कॅनॉट अफोर्ड, रिकामी जागा, एनी ऑफ प्रोफेसर्स लेक्चर, म्हणजे मी मिस करू शकत नाही. याचा अर्थ वी कॅनॉट अफोर्ड, आय कॅनॉट अफोर्ड असं आहे. मग इथं आपण या वाक्यामधून इथं आपल्याला वापरायचं काय आहे? तर इथं आपल्याला वापरायचं आहे खाली दिलेले वर्ब. आता हे वाक्य आपल्याला करेक्शन करण्यासाठी आपल्याला इथं योग्य वर्ब वापरावे लागेल. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे मिस्ड, दुसरा ऑप्शन टू मिस, तिसरा ऑप्शन टू एक्सेप्ट आणि चौथा ऑप्शन टू इंट्रोड्यूस. आता लक्षात द्या, इंट्रोड्यूसचा तर काही प्रश्नच नाही आला आणि एक्सेप्ट करायचाही काही प्रश्न नाही आला. आपण एखादं लेक्चर मिस करू शकत नाही. मग इथं अफोर्ड आला तर मिस्ड वापरायचं की टू मिस वापरायचं हे लक्षात घ्यावा. हे जे आहे अफोर्ड सोबत आपण टू प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म वापरत असतो, म्हणजे टू मिस इथं आपण वापरणार. टू प्लस इन्फिनिटिव्ह वर्ब वापरत असतो अफोर्ड सोबत आपण काय वापरणार? टू प्लस V1 म्हणजे काय? याला 2 + V1 म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह वर्ब होत असते आणि इन्फिनिटिव्ह वर्ब आपण इथं वापरत असतो. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज आपण एका सेकंदात सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा. इथं हा प्रश्न जे आहे, हा प्रश्न दिलेला तुम्हाला ऍक्टिव्ह पेसिव्हचा, लेट द लाईट बी, रिकामी जागा, ऑफ. आता इथं लक्षात घ्या, आपण लेटने एखादं वाक्य सुरू होत असेल
म्हणजेच कशामध्ये, तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये. त्याचा आपल्याला पॅसिव्ह मध्ये दिलेला आहे. तर लेट द, हे जे आहे ऑब्जेक्ट आहे, लेट द लाईट बी वर्क थर्ड फॉर्म पाहिजेत असते. थर्ड फॉर्म इथं चेक करा, थर्ड फॉर्म आपल्याला पाहिजेत. थर्ड फॉर्म पाहिजे B3, म्हणजे लक्ष द्या V3 पाहिजे आपल्याला. आता हे ING लागणार नाही. हॅव तर ऑप्शन मध्येच नसायला पाहिजे, कारण आहे इथं थर्ड फॉर्म, परंतु हॅव आपण तिथं वापरत नसतो. ओके. त्याच्यानंतर टू स्विच, हा बी नाही वापरणार आपण. काय वापरणार, टू स्विच ऑफ, म्हणजे बी वर थर्ड फॉर्म पाहिजे आपल्याला. स्विच डील काय येईल, स्विच ऑफ. अशा पद्धतीने हे वाक्य बनते. सहज आपण बी वर थर्ड फॉर्म आपण वापरू शकतो. म्हणजेच बघा लेट येईल, हे लक्षात ठेवा. लेटने एखादी वाक्याची सुरुवात झाली तर इथं राहील हे ऑब्जेक्ट. ओके, काय ऑब्जेक्ट. त्यानंतर बघा इथं राहील बी आणि इथं राहील V3. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. लेटने वाक्याची सुरुवात झाली तर हे तुम्हाला सेंटेन्स अशा पद्धतीनं बनते, हे लक्षात ठेवायचं आहे. समोर जाऊ आपण, समोरचा प्रश्न बघूया. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वनरक्षकची तयारी करायची असेल, आता लगेच ऍड येणार आहे. हलगर्जीपणा जरासाही जमणार नाही, कारण वनरक्षक जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर पहिले पेपर राहते, आणि पेपर झाल्याच्या नंतर तुम्ही जर क्वालिफाय झाले 45% तर कोणीही पडू शकते, परंतु तिथं तुम्हाला पेपरमध्ये लीड घ्यायची आहे. आणि पेपरमध्ये लीड घ्यायची असेल तर इंग्रजी हे तुम्हाला जवळपास 30 मार्काचा आहे. आणि 30 मार्क आज तुम्ही विचार करू शकत नाही कुठल्या लेवलला न्यू सोडू शकतात तुम्हाला. म्हणून तुम्हाला ही बॅच खूप महत्वाची आहे. यामध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण पाहत आहोत. बघा ही 1 मार्चला सुरू होणार होती, परंतु आपण सुरू नाही केली. ओके, कारण पोलीस भरतीचे पेपर अचानक मध्ये आले होते. आता ही बॅच जी आहे आपण 23 मार्च पासून सुरू केलेली आहे. म्हणजेच आता बेसिक पासून लेक्चर जे आहे 23 मार्च पासून तुम्हाला पाहायला मिळतील. या बॅचची फी फक्त 999 रुपये सध्या ऑफर मध्ये. किती आहे, 999 रुपये. जशीच ऍड पडल त्या बॅचची फीज वाढून जाईल. म्हणजेच 1 वर्ष व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला या ऑफर मध्ये मिळत आहे. यामध्ये विषय कोणते कोणते शिकणार बघा. तार्किक विश्लेषण राहते, तार्किक राहते, म्हणून अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे खूप महत्वपूर्ण लेक्चर्स आहे आपल्यासाठी. कारण याच्यावरही 30 मार्क राहते. जास्तीत जास्त पार्ट बुद्धिमत्तेवर राहते, परंतु गणितही थोडंफार आपल्याला यायला पाहिजे. त्या लेवलचं बेसिक लेवलचं गणित तुम्हाला तिथे शिकायला मिळणार आहे. त्यानंतर बघा इंग्रजी व्याकरण आपण त्याच्यामध्ये पाहत असतो, सोबतच मराठी व्याकरण सुद्धा आपण ट्रिक्सनुसार पाहणार आहोत. इंग्रजी व्याकरण कशी शिकले, कधी शिकले हे तुम्हाला पताही लागणार नाही. या भाषेत मी तुम्हाला शिकवणार. पुस्तकी लँग्वेज जराशीही वापरणार नाही, आणि जास्तीत जास्त सराव. आणि महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला नोट्स पाहायला मिळतील आपल्या. ओके, चला मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. गुगल प्ले स्टोर वरून ॲम्बिशन अकॅडमी पुस्तक सर्च करा, असा लोगो दिसेल. तिथून तुम्ही आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यावर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर तुम्हाला जी बॅच घ्यायची आहे त्या बॅचवर क्लिक करा. ओके, आणि नंतर जर काही प्रॉब्लेम आला असेल तर ते तुमच्या स्क्रीनवर नंबर सुरू आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला लवकरात लवकर बॅच घ्या मित्रांनो, कारण तुम्हाला यशाचा मार्ग जर पाहिजे असेल तर तयारी पहिलेपासूनच पाहिजे, आहे की नाही. युद्धाच्या पहिले युद्धाची तलवार घासून ठेवावी लागते. नंतर युद्ध चालू झाल्यावर जर तुम्ही तलवार घासत बसले तर लोक तुम्हाला खतम करून टाकते, समजलं. मग रिपोर्ट कार्ड्स आर सेंट टू द पेरेंट्स. रिकामी जागा, द लास्ट डे ऑफ द मंथ. आता यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रिपोजिशन विचारलेलं आहे. आणि प्रिपोजिशन एवढे सारे आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रिपोजिशन सोडवता येत नाही, पण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं आहे, इथं टाइम दिलेला आहे. टाइम दिलेला म्हणजे ऑन द मंथ, ऑफ द मंथ म्हटलेला आहे. हे टाइम दिला. टाइम मध्ये आपण काय वापरत असतो, ऑनही वापरतो, ऍटही वापरतो. ओके, आणि फॉरही वापरतो. आता तिन्ही गोष्टी वापरतो सर. मग आता याचं उत्तर काढायचं कसं हे तुम्हाला समजलं पाहिजे. कसं काढायचं लक्षात घ्या. याचा अर्थ एखादी गोष्ट वेळेवर आणि एक्झॅक्ट वेळ दिली असेल त्या वेळेपर्यंत आपल्याला करायचं आहे तर ऑन वापरणार. ऍट कधी वापरणार, तर ऍट वापरतो आपण एखाद्या वेळेस. समजा रेल्वे येत असेल, जर मी म्हटलं 8 PM ला रेल्वे येणार आहे, म्हणजे 8 PM लाच रेल्वे येईल, एक्झॅक्ट टाइम याला आपण म्हणतो, त्यावेळेस आपण ऍट वापरणार. काय, एक्झॅक्ट टाइम दाखवण्यासाठी, योग्य वेळ दाखवण्यासाठी
वेळ दाखवण्यासाठी आपण ऍट वापरत असतो. फॉर वापरतो आपण सिन्स किंवा फॉर, हे दोन्ही टाइम दाखवतो. परंतु हा वापरणार कधी आपण, सिन्स किंवा फॉर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथं कंटिन्युअस टेन्स म्हणजे आयएनजी कुठंच नाही दिसायला लागलं, म्हणजे हे इथं वापरणार नाही. मग हे कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो, कंटिन्युअस टेन्स मध्ये, हे लक्षात ठेवा. मग नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही व्हिडिओ आपण याच्यावर टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तेही व्हिडिओ जाऊन चेक करायचे तुम्ही, कारण डिटेलमध्ये शिकण्यासाठी काय करायला लागते. आता तुम्हाला हे जे आहे पूर्वी जे लेक्चर आपले अपलोड झालेले आहेत ते सर्व पाहून घ्या. प्रिपोजिशन आपण 3 टाईपनं सोडवत असतो. 3 टाईप तुम्हाला कळाल्या तर प्रिपोजिशन एवढे सारे आहेत, तुम्हाला कोणतंच टाईप तुमचं चुकणार नाही, सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. पण व्हिडिओ पाहणं खूप महत्वाचं आहे. आता या एका क्वेश्चन मध्ये मी संपूर्ण तुम्हाला प्रिपोजिशन तर कव्हर करून देऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला तेही व्हिडिओ पाहावं लागतात. ओके. मग इथं आपल्याला एक्झॅक्ट टाइम दिलेला आहे, म्हणजे इथं काय दिलेलं आहे, त्या टाइम पर्यंत, म्हणजेच लास्ट डे ऑफ द मंथ, त्या वेळेवर, त्या वेळेपर्यंत आपल्याला जमा करायचं आहे. काय तर रिपोर्ट कार्ड्स. ओके. तर एक गोष्ट लक्षात घ्या, यावेळेस आपण काय वापरणार, इथं ऑन वापरणार. काय वापरणार, ऑन. म्हणजे त्या वेळेवर आपल्याला तिथं काय करायचं, रिपोर्ट कार्ड आपल्या प्रेझेंट म्हणजे सेंड करायचे आपल्या पेरेंट्सला. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे, सहज सोडू शकले असते. मी जास्त तुम्हाला माहिती देतो म्हणून तुम्हाला वेगळं वाटेल, कारण वेळ लागेल. सोडवत असताना 1-2 सेकंदात या प्रश्नाला सोडवू शकतो. वाचता क्षणी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येते. ही इज कर्टियस, पोलाइट, जेंटल, बट रिकामी जागा ऑल ही इज व्हेरी नोबल. आता लक्षात घ्या, इथं हा कर्टियस आहे, प्रेरणादायी आहे. त्याच्यानंतर पोलाइट आहे म्हणजे सभ्य आहे, शांत आहे की नाही, नम्र आहे त्याला म्हणतो आपण. जेंटल म्हणजे सभ्य आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक कसा आहे तो, तर तो नोबेल आहे, नोबेल. ओके. आता बघा, यामध्ये हे वाक्य जे आहे आपल्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला ही इज कर्टियस, पोलाइट, जेंटल, तरीही त्यापेक्षा अधिक तो काय आहे, तर तो नोबेल आहे. मग यामध्ये ऑल अबाऊ ऑल अशा पद्धतीची ही फ्रेज राहते. अबाऊ ऑल अशा पद्धतीची फ्रेज राहते. सहज या प्रश्नाला आपण, हे प्रिपोजिशनच क्वेश्चन आहे. आता फिक्स प्रिपोजिशन राहतात. फिक्स प्रिपोजिशन असले तर ते काय वापरायचं, हे प्रकार कोणते आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे आपले प्रिपोजिशनचे लेक्चर पहा, टेन्सचे लेक्चर पहा, तुमचा कोणताच प्रश्न चुकत नाही. एवढ्या जबरदस्त पद्धतीने तुम्हाला तिथं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. द लाईट वॉज रिकामी जागा, इनॅडिक्वेट रिकामी जागा, रीड. आता लाईट एवढा कमी होता की वाचायला आपल्याला कठीण जात होतं. ओके. लाईट एवढा इनॅडिक्वेट म्हणजे काय, कमी, एवढा कमी होता की आपल्याला तिथं ते वाचायला हार्ड जाऊ लागलं, आहे की नाही. मग बघा, इथं हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये खूप कमी होता किंवा मग अतिशय कमी, त्यावेळेस आपण वापरत असतो टू. हा टू वापरतो. हाही प्रिपोजिशनचाच क्वेश्चन आहे. हे दोन्ही प्रिपोजिशनच आहेत, म्हणजे प्रिपोजिशन जास्त करणार आहे तुम्हाला. टू वापरत असतो. मग पहिल्या याच्यात तर ऑब्व्हियसली तुम्हाला टू यायला पाहिजेत, TOO. ओके. मग हे 2 ऑप्शन तर तुमचे इथं चुकलेत. ओके. आता नंतर दुसरा टू पाहिजे की पहिला टू पाहिजे हे समजलं पाहिजे. टू रीड म्हणजे वाचण्यासाठी फक्त आपण हा टू वापरणार. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे आपला. ओके. समजलं. सहज आपण, म्हणजे लाईट एवढी कमी होती की वाचल्या जात नव्हतं किंवा वाचायला अवघड जात होतं, अशा पद्धतीचा या प्रश्नाचं उत्तर आपण सहज सोडू शकतो. समोर बघा 9वा प्रश्न काय म्हटलेला आहे. आता रिकामी जागा, बट द ब्रेव डिझर्व द फेअर. आता मला एक सांगा, इथं नथिंग बट, नन बट अशा पद्धतीचा प्रश्न येते. हे फ्रेज राहते, हे काय राहते, फ्रेज राहत असते. नन बट, नथिंग बट हे कर्ता आहे. ओके. हे कर्ता राहते वाक्याचा. समजलं. मग इथं आपण काय वापरणार, नन. ओके. नन वापरणार. तर मला एक सांगा, इथं हे ननची स्पेलिंग नाही, ही नाही आहे, ननची स्पेलिंग ही आहे. नन बट किंवा मग नथिंग बट आपण त्याला म्हणतो, नथिंग म्हणू लागलो आपण. नन इथं वाक्यात नन दिलेला आहे. नन बट ब्रेव डिझर्व द फिअर, म्हणजेच शूर व्यक्तीलाच यश मिळते किंवा मग फळ मिळते, अशा पद्धतीचं ते प्रश्नाचं उत्तर
सहज आपण काढू शकतो. ओके, त्यानंतर बघा 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे, व्हॉट अ नॉइसेन्स द नॉइसी लाऊडस्पीकर आर. आता इकडे लक्षात घ्या, हे जे आहे इथं आपल्याला तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स दिलेला आहे, हे वाक्य एक्सक्लामेटरीचं दिलेलं आहे. एक्सक्लामेटरी म्हणजे आता आपल्याला सोडत असताना आपण हाऊ किंवा व्हॉटचा उपयोग करतो, व्हिचचा उपयोग करत नाही, व्हायचा तेवढा उपयोग करत नाही आपण. ओके, म्हणजे हे दोन ऑप्शन मधून सहज कटून जातील. आता राहिला हाऊ वापरायचं की व्हॉट वापरायचं. आता इथं जर नाम असेल, हा जर नाम असेल, नेम असेल, तर नेम असेल तर इथं येईल डायरेक्टली व्हॉट, काही विचार करायचा नाही. एका सेकंदात आपण या प्रश्नाला सहज सोडू शकतो. ओके, चला. आणि हाऊ कधी वापरतो, तर हाऊ कधी वापरतो तर इथं आपल्याला काय पाहिजे असतं, विशेषण पाहिजे. तर विशेषण असतं तर आपण इथं हाऊ वापरला असतं. एवढं सहज आपण प्रश्नाला सोडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता जर तुम्हाला लेखी प्लस फिजिकलची इच्छा आहे तयारी करायची वनरक्षकची, तर तुम्ही लेखी प्लस फिजिकल साठीही येऊ शकता. 5 मार्च पासून बॅच चालू होणार होती, परंतु आता नुकतीच आपण 23 मार्च पासून या बॅचला सुरू केलेला आहे. सकाळी 7:30 वाजता राहते, 7:30 भरपूर सराव पेपर आणि संपूर्ण तयारी आपण इथं करून घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभर व्हॅलिडिटी आहे. ऑफर मध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे एकदम कमी ऑफर मध्ये. आणि अंकगणित ट्रिक्स, बुद्धिमत्ता ट्रिक्स नुसार आपण पाहणार आहोत. इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आणि जीके आणि चालू घडामोडी यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्हाला लेक्चर घ्यायचे असेल तेही फॅसिलिटी आहे, आणि जर तुम्हाला ऑफलाईन बॅच करायची असेल तीही फॅसिलिटी आहे. त्यामध्ये आपण संपूर्ण पद्धतीने तुमची तयारी करून घेईल. कशा पद्धतीनं 5 किलोमीटरचा डाएट द्यायचा मुलांसाठी, कशा पद्धतीनं त्यांना शेड्यूल द्यायचं, आणि मुलींसाठी 3 किलोमीटरचा शेड्यूल प्लस डाएट कशा पद्धतीने तयारी करायची, सर्व जबाबदारी आमची राहील. बघा, 90 11 37 38 82 या नंबरवर कॉल करून तुम्हाला काय करायचे आहे, तुमची ऍडमिशन बुक करायची आहे. कारण वेळ कमी आहे, मर्यादित प्रवेश आहे, तुम्हाला लिमिटेड ऑफर मिळणार आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, या बॅचची फीज आपली खूप आहे, 10,000 पर्यंत ऑफर मध्ये ही बॅच तुम्हाला खूप कमी याच्यात मिळणार आहे. परंतु तुम्हाला त्यासाठी कॉल करावा लागेल ऑफर जाणून घेण्यासाठी, तर कॉल तुम्हाला करायचा आहे. चला समोर जाऊया, समोरचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हटलेला आहे, ही प्रॉमिस्ड दॅट ही रिकामी जागा द गुड्स येस्टरडे बट दे हॅव नॉट अराइव्ड अप टिल नाऊ. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य आता तुम्हाला कशामध्ये आहे, तर हे वाक्य जे आहे तुम्हाला क्लॉज मध्ये आहे की नाही. मग क्लॉज मध्ये हे वाक्य दिलेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ही प्रॉमिस दॅट. आता इथं ईडी लागलेला आहे, याचा अर्थ हे भूतकाळ आहे. ईडी लागले याचा अर्थ काय आहे, ते भूतकाळ आहे. तर विलचं ऑप्शनच नाही, याच्यामध्ये विल येणारच नाही. भूतकाळात आहे तर आपल्याला भूतकाळाचं, आणि येस्टरडेची गोष्ट केली म्हटल्यावर ते कशामध्ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर साधा भूतकाळ येणार आहे. साधा भूतकाळ असेल तर आपण वुड वापरत असतो, एका सेकंदात आपण या प्रश्नाला सोडवू शकलो असतो. वाचायचंही तेवढं काम नाही पडत. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडू शकतो. वुड डिलिव्हर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. सहज या प्रश्नाला उडू शकतो. वाक्य वाचायचं काम पडलं का जास्त नाही. येस्टरडे पाहिलं मी, इथं ईडी पाहिलं, सहज या प्रश्नाला सहज सोडवलेला आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, नीडी रिकामी जागा आय एम. आता आय कॅनॉट एक्सेप्ट दिस जॉब. आता मला गरज आहे परंतु मी ही जॉब एक्सेप्ट करू शकत नाही, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग याचा अर्थ दो काय होईल, दो वापरेल का आपण, इफ वापरेल की ऑल्सो वापरेल, अशा पद्धतीचं हे जे आहे आपल्याला वापरायचं आहे. मग मला एक सांगा, इथं आपण काय वापरणार आहोत, तर क्रियाविशेषण आपल्याला वापरायचं. इथं काय वापरणार, ऍज. काय वापरणार आपण इथं, ऍज. नीडी ऍज अशा पद्धतीचं वाक्य होते. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. ओके, नीडी ऍज आय एम. ऍज म्हणजे आपण, म्हणजे आपल्याला ही जॉब पाहिजे. नीडी ऍज आय एम, आय कॅनॉट ऍक्सेप्ट दिस जॉब. मला या जॉबची जरूरत आहे परंतु मी ही जॉब एक्सेप्ट करू शकत नाही. चला समोरचा 13वा प्रश्न काय म्हटलेला आहे, द शॉपकीपर शुड आयदर रिप्लेस द डिफेक्टिव्ह पीस, रिकामी जागा, रिटर्न द मनी. आता अशा पद्धतीचं वाक्य आहे, शॉपकीपर शुड रिप्लेस कर किंवा मग रिटर्न, म्हणजे रिप्लेस कर, डिफेक्टिव्ह पीसला रिप्लेस कर किंवा मग रिटर्न कर, अशा पद्धतीचं आपल्याला काय दिलेलं आहे,
आयदर ऑर पाहिजेत असते. आयदर सोबत आपण इथं आयदर दिलेलं आहे ना, आयदर दिलं त्याचा मित्र कोण आहे, मित्र सोडून दुसऱ्या सोबत जासाल का तुम्ही, नाही. आयदर सोबत आपण फक्त इथं ऑर वापरणार. एका सेकंदात या प्रश्नाचं उत्तर सहज सोडू शकलो असतो. समजलं. आयदर सोबत आपण ऑर वापरत असतो. म्हणजे हे काय कंजंक्शन्स आहे. कंजंक्शन्सच्या जोड्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही एका सेकंदात या प्रश्नाला उडवलं असतं. समजलं. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवत आहोत. 14वा प्रश्न बघा. चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचला आपल्याला चेंज करायचा आहे. द पुअर मॅन सेड, द पुअर मॅन सेड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा, यू सेव्ड मी फ्रॉम ग्रेट पब्लिक इन्सल्ट, मे गुड ब्लेस यू. आता लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला आता डायरेक्टच्या इनडायरेक्ट करत असताना समोरच्या, म्हणजे आता आपण इथं साधा सिंपल पाहा लागलो असेल तर आपण पास्ट मध्ये पाहत असतो. सिंपल प्रेझेंट पाहत असेल तिकडे पास्ट मध्ये पाहतो. तर इथं लक्षात घ्या, हे जे आहे याला आपण म्हणतो रिपोर्टिंग त्याला सब्जेक्ट म्हणतो. रिपोर्टिंग सब्जेक्ट आपण म्हणत असतो. रिपोर्टिंग वर्ब म्हणतो. रिपोर्टेड स्पीच म्हणत असतो. याला इन्व्हर्टेड कॉमा मधल्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणत असतो. लक्षात घ्या. आता ह्यालाही आपण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बघा, हे वाक्य जे आहे यू सेव्ड मी, इथं वर्बचा सेकंड फॉर्म वापरला. याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे तर हॅड चेक करायचा आहे. हॅज येणार नाही. ओके, हॅज येणार नाही. आणि माईट पाहायचा. मेचं काय होईल, मेचं माईट होईल. मेचं काय होईल, माईट होईल. समजलं. मेचं माईट होणार आहे. तर यामध्ये बघा, द पुअर मॅन, द पुअर मॅन सेड. आता कॉमा इन्व्हर्टेड कॉमा हटला तर इथं डॅट येत असते. डॅट आलं. यू सेव्ड मी म्हणजे ही सेव्ड हिम, म्हणजे त्याने त्याला वाचवलं. ओके, ग्रेट. इथेही वाक्य इथपर्यंतच बरोबरच आहे. ओके, हिम. इथंही द इथपर्यंत बरोबर आहे. सर्व वाक्य इथले तिन्ही वाक्य हिम पर्यंत, फॉर्म पर्यंत, ग्रेट पर्यंत, रिपब्लिक, इन्सल्ट पर्यंत सर्व काही बरोबर आहे. प्रेड पर्यंत बरोबर आहे. ओके, दॅट आलं. चला ठीक आहे, बरोबर आहे. इथं आपल्याला माहित पाहिजे, मे नाही पाहिजे, म्हणजे तिसरं चुकलं. आता याच्यामध्ये बघा काहीतरी एक प्रॉब्लेम असेल. इथं हॅज आलेला आहे. हॅज नाही पाहिजे, आपल्याला हॅड पाहिजे. हॅज इथं नाही पाहिजे. इथं हॅज नाही पाहिजे, आपल्याला हॅड पाहिजेत असते. तर पहिलंच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं. मेचं झालं माईट, मेचं झालं इथं माईट, आणि इथं हे जे आहे सेव्ड सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्म असेल तर आपल्याला हॅड पाहिजेत असते. इथं हॅड. बस एवढ्या याच्यावर तुम्ही सहज या प्रश्नाला सोडू शकले असते. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. समोरचा प्रश्न 15व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला चेक करायचा आहे. एव्हर सिन्स ही बिकम मोर कॉपरेटिव्ह ही हॅज नॉट फेस्ड एनी प्रॉब्लेम. आता सगळं सेम दिलेलं आहे वाक्य. ओके, सेम दिलेलं आहे. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, कुठं आपल्याला कॉमा दिला, कुठं आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा दिलं. तर लक्षात घ्या, हे जे आहे सबऑर्डिनेट केसचं वाक्य आहे, क्लॉजचं वाक्य आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे. मग यामध्ये आपण कॉमा इथं एव्हरच्या बाद वापरणार नाही. समजलं. आणि इन्व्हर्टेड कॉमा तर बिलकुल येणार नाही. इथंच कॉमा वापरलेला आहे, त्याने वाक्य पूर्ण होऊ दिलं आणि वाक्य इथंच वापरलेलं आहे, म्हणून हे वाक्य इथं चुकलं. मग एक वाक्य बघा, एव्हर सिन्स बिकम ही मोर कॉपरेटिव्ह. ओके, ज्यावेळेस पासून तो मोर कॉपरेटिव्ह झाला म्हणजे अधिक सहकारी झाला. ही हॅज नॉट फेस्ड एनी प्रॉब्लेम, म्हणजे त्याला कोणत्या प्रकारची प्रॉब्लेम आलेली नाही. ज्यावेळेस पासून तो काय झालेला आहे, ज्यावेळेस पासून तो कॉपरेटिव्ह झाला म्हणजे सहकार्य झालं, म्हणजे त्या सहकार्य करत आहे, तो त्यावेळेस पासून त्याला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम आलेली नाही. अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. सहज या प्रश्नाला आपण सोडू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न पाहिले. डेली आपण 15 प्रश्न पाहत आहोत. 15 आपण थेंब थेंब तळे साचणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बॅच घ्यायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण फ्युचर एक मार्कावर अवलंबून आहे. लवकरात लवकर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा मग ऑफलाईन बॅच साठी येऊ शकता. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.